सातारा जिल्ह्यात कालपासूनच मान्सूनचं दमदार हजेरी लावत जोरदार सुरुवात केली असून महाबळेश्वर पाचगणी परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन एका दिवसात विस्कळीत झालं आहे. पाचगणी येथे शासकीय विश्रामगृहासमोर एक अचानक भले मोठे महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळण्याची मोठी दुर्घटना घडलेली आहे. यातच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या महाकाय वृक्ष थेट चालू असणाऱ्या कारवरच कोसळल्याने प्रसंग दाखवून चालकांना आपला जीव स्वतःचा वाचवलेला आहे. या घटनेवेळी रस्त्यालगतच जात असणाऱ्या या कारवर अचानक हे झाड कोसळले आहे. उभी असलेली एक वॅगनार कार देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे. एक दुचाकी देखील या झाडाखाली सापडली आहे. झाड कोसळल्याने दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे. मात्र सुदैवाने वाहनामध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे झाडाखाली उभे असणारे कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर महाबळेश्वर पाचगणी आणि त्या परिसरातील असणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल झालेली आहे. यंत्रणा संपूर्ण जे मध्यस्थी झाड पडलेलं आहे त्याला बाजूला काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक झाडे पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान महाबळेश्वर पाचगणी परिसरात मान्सूनचा दमदार सरींनी निसर्ग भरला असून जनजीवनावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. एम मीडिया, सातारा. बेलोशे माझी वॅगनर गाडी आहे MH 11 BV 5925. तर मी पाचगणीकडून वाईकडे जात असताना अचानकपणे आंबेडकर गार्डन समोरचं एक झाड हवेच्या दबावामुळे पडायला लागलं. तर मी गाडी थांबवली आणि पाठीमागे गाडी रिव्हर्स केली. त्याच्या बाजूचं झाडसुद्धा अचानकपणे ते झाड पडलं आणि माझ्या गाडीचं नुकसान झालं. धन्यवाद. माझी एक विनंती आहे की याचा नुकसान भरपाई मला मिळावी, कारण गाडीचे खूप नुकसान झालेलं आहे.